रोहित गोलंदाजी मार्गमध्ये पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय आणि सदानंद प्रितेश ही जोडी आजच्या दिवसामध्ये दणाणून टाकलेलं आहे मैदान आणि या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये या जोडीला ही जोडी कितपत दणाणून टाकणार आहे हे आपल्याला दर्शवून येईलच. चला पंच लेट्स अंपायर लेट्स प्ले चा इशारा. दोन ओव्हरचा मुकाबला आहे आणि 2 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये आपण पाहतोय यस लेट्स प्लेचा इशारा. सदानंद कंडा पडणारा पहिला चेंडू मिस्टर रोहित गोलंदाजी मार्गवरती आहे. एक छोटा गेंदबाज छोटे कच्चा गेंदबाज लेकिन इस गेंदबाज को करामत करनी बहुत जरूरी है. आको टप्पा चेंडू या ठिकाणी पूल केलेला आहे. चेंडू गॅप मध्ये टप्पा पडला जातोय. क्षेत्ररक्षक पाठला करतात परंतु क्या बात आहे. हा चेंडू अडलेला आहे का. यस पंच 2 रन 3 रन थँक्यू सो मच. 3 धावा म्हणजे 1 धाव आपल्या संघासाठी अडवली गेलेली आहे. चांगला एफर्ट आपल्याला दाखवला गेला क्षेत्ररक्षकामार्फत. 3 धावांनी सुरुवात झालेली आहे. आता मात्र पहिल्या चेंडूवरती चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला होता. शेवटपर्यंत पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा घडलं गेलं. 3 धावा धावून काढल्या गेल्या या पहिल्या चेंडूवरती. दरम्यान आता मात्र प्रितेश स्ट्राईक एंडवरती येतोय. ज्या प्रितेशने संदेश स्ट्राईक एंडवरती आहे त्या मात्र पायचीची अपील केली जाते. चेंडू निश्चित सड्याचा वेध घेतला होता. अपील झाली होती परंतु फेटाळून लावली गेली. लेग बायची 1 रन या ठिकाणी धावसंख्येमध्ये ऍड होते. बॅटीने आहे तर बॅटीने निश्चितच बॅटीची कडा लागून षटकाचा वेध घेतला होता चेंडूने. त्या कारणे 1 धाव फलकावरती ऍड होईल. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 4 फलकावरती लगावली जाते. दरम्यान पुढचा चेंडूवरती काय घडेल. सदानंद आहे ऑन साइडला ढकललाय चेंडू वरती क्षेत्ररक्षक येतोय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार 4 धावा. कारणीशी धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावा फलकावरती 8 म्हणजे चांगली सुरुवात बनावी लागेल आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये या धावा कुठेतरी महत्वपूर्ण ठरणार आहे डिफेंड करण्यासाठी. रिबास अटेम्प्ट आणि आजच्या दिवसामध्ये सदानंदला हा फटका बघता एक्झिक्यूट करताना पाहिलेला नव्हता परंतु ह्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न म्हणजे आगळावेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु त्या प्रयत्नामध्ये असफल ठरतोय. चेंडूचा तो निर्धाव. 4 चेंडू 8 धावा. रोहित चांगली आतापर्यंत गोलंदाजी हाताळली गेलेली आहे रोहित यांच्या मार्फत. या ठिकाणी अपील केली जाते. लाऊड अपील आणि अपीलला या ठिकाणी उत्तर सुद्धा आहे. 1 बॉल उंचावून पंच खाली सरांचा गडी बाद असल्याचा इशारा. सदानंद या ठिकाणी बॅक टू डिपार्ट जातोय पायचीच्या स्वरूपात. गडी बाद गन. पहिला हात राहा बसल्यानंतर नवीन फलंदाजी मार्क वरती येतोय किरण. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या रोहित कडनं. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. 1 चौकार लगावल्यानंतरही फक्त 8 धावा फलकावरती आहेत आणि एक महत्वपूर्ण बळी सुद्धा मिळवलेला आहे. फुल लेंथ डिलिव्हरी सरळ बॅटिंग मारला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती. एकच धाव घेतली जाईल या चेंडूवरती. यस पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा फलकावरती. कमाल की गेंदबाजी यहां पर दिखाई देती हुई है रोहित की तरफ से. 1 षटक संपलाय 9 धाव फलकावरती. शूज या ठिकाणी नाही आहेत क्षेत्ररक्षकाच्या पायामध्ये. त्या कारणे 2 रनची पेनल्टी दिली जाते टीम अडकलना. तर ज्या ठिकाणी 9 आहेत त्या ठिकाणी 11 धावा फलकावरती लगावल्या जातील. 11 धावा फलकावरती पेनल्टीचे 2 रन ऍड झाल्यानंतर तर दुसरं षटक
नयन येतोय गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी. येस, अंपायर फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये शूज घातलेले नाही एका फिल्डरने, त्या कारणे 2 धावा ऍड होतील तालील संघाच्या. तर 11 धावा फलकावरती. आता मात्र शेवटचं षटक मिस्टर नयन गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक वरती आपण पाहतोय. संदेश, क्या बात आहे, स्लॉक स्वीचचा फटका, चेंडू हवेत आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पार, चौकार. किरणच्या बॅटिंग येतोय हा चौकार. 4 धावांनी वाढ, धावसंख्या 15, अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. आता मात्र धागे, आता मात्र बॅटीचा मुख खोलण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि मोठ्या धावसंख्येच्या वाटचाली, मोठ्या धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्न सुद्धा पहिल्या चेंडूपासून केली जाते. मात्र टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी यष्टीच्या वरून निघून जातोय निर्धाव चेंडू. या ठिकाणी चौकार आल्यानंतर थोडासा थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू वर जाऊन मारण्याचा प्रयत्न किरणचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय, चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र हा सुद्धा चेंडू त्याच पद्धतीचा, परंतु या ठिकाणी सफल नव्हते झाले कारण बॅटीची कडा लागली आणि थोडस 30 सर्कलच्या बाहेर चेंडू गेला, अडवला गेला, फेकला गेला. 1 धाव काढली गेली या चेंडूवरती. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. दुसऱ्या षटकातला 16 धावा फलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत. स्ट्राईक वरती संदेश. टप्प्यात चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडू उंच आणि लांब सुद्धा चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. 6 धावा संदेशच्या बॅटीतून. सहा धावांनी वाढ केल्यानंतर धाबा 22, डबल 2, 22 धावा फलकावरती. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. संदेश स्ट्राईक वरती आहे. एक षटकार आलेला आहे आणि दुसरी की मांग. फुल लेन डिलिव्हरी, हेलिकॉप्टर उडवलेला आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या गुणाचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. फेकी येते. तिसरी धाव गुणाचा प्रयत्न, परंतु परत पाठवलेला आहे. चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये आल्यानंतर पाहतोय तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. 24 धावा फलकावरती. अजूनही लास्ट बॉल आहे. संदेश करता पडणारा हा शेवटचा चेंडू असणार आहे. क्या बात आहे, लेग बिफोरची अपील. 1 बोर्ड उंचावून गडी बाद असल्याचा इशारा. यॉर्कर पडलेला चेंडू होता, निश्चितच त्या चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाऊन पॅडवरती आदळला, अपील केली गेली. 1 बोर्ड उंचावून गडी बाद असला इशारा पंच विजय सरांचा. 24 वरती या ठिकाणी धावसंख्या थांबवली जाते आणि 25 धावांचा टार्गेट येऊन राहते टीम प्रथम 11 तालील संघासाठी.
चला मित्रांनो, आपण सेमीफायनल क्रमांक पहिली मॅच पाहत आहोत। नमस्कार सर्वांचं पुन्हा हार्दिक स्वागत आहे। निव्वा स्पोर्ट्स नाळा सोपारा आयोजित निव्वा चषक 2024 महासंग्राम आपण पाहतोय आणि पर्व मात्र या स्पर्धेचं चौथं आहे। या चौथ्या पर्वाचा मानकरी कोण होणार आहे, 2024 चा मानकरी कोण होणार आहे हे पाहण्यासाठी ही मॅच फार इम्पॉर्टंट। 12 चेंडू 24चं आव्हान दिलं गेलंय, 12 चेंडू आणि 25चं आव्हान दिलं गेलंय। दोन सलामीचे बॅटर्स तयार होत आहेत आणि गोलंदाज देखील तयार होत आहे। एक रंगतदार मॅच दोन संघांना आपण पाहतो। एका बाजूने जर बघितलं गेलं तर ताडील आणि अडखळ। गोलंदाज तयार, चेंडू क्रमांक पहिला घेऊन पहिलाच बॉल हिट करण्याचा प्रयत्न, ऑर्थोडॉक्स कॉर्नरला बॉल निघून जाईल सर, इनटू दी गॅप, चौकार। सुरुवात म्हणता येईल, पहिला बॉल गॅप मध्ये पाठवलं गेलंय। रोहित आहेत बॅटिंग वरती स्ट्रायकर एंडला आणि रोहित कडनं अशा प्रकारचा खेळ आपण पाहिलाय। रोहित आणि नयनची जोडी आहे। बोल तयार, पुढचा बॉल, इथे गोलंदाजाचा कमबॅक खूप चांगला, पलटवार चांगला दिला गेलाय आणि अनेकदा पाहिलंय जेव्हा मोठा फटका येतोय ना तेव्हा येणारा पुढचा चेंडू गोलंदाज फलंदाजाच्या बॅटपासून दूर चेंडू ठेवतोय आणि तेच दृश्य पाहायला मिळालं। डॉट बॉल आलाय, स्ट्रायकर एंडला रोहित आहे, नॉन स्ट्रायकर एंडला नयन। दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, धावा फळकावरती 4। तिसरा बॉल प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, मिड विकेट बॉन्ड लाईन क्लिअर करतोय। जबरदस्त बॅटिंग रोहितच्या माध्यमातून आणि हा ब्लास्ट अर्थात मेगा ब्लास्ट पाहायला मिळेल। मोठा फटका येतोय, षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या टोटल 10 या आकड्यावरती। सेमीफायनलची मॅच कशी असावी तर रोहित सांगतोय या अशा प्रकारचीच असावी आणि तेच दाखवतोय मैदानावरती। महत्वाचा खेळाडू रोहित आहे आणि रोहितची विकेट देखील इम्पॅक्ट करेल, कारण की म्हटलं होतं ना या संपूर्ण स्पर्धेमध्ये रोहितने गोलंदाजांना थोडासा त्रास दिलाय, स्ट्रगल करायला लावलंय मैदानामध्ये आणि तेच दाखवतोय आता देखील मैदानामध्ये। सलामीसाठी का पाठवलं गेलं, कारण की पिच हिटिंग करू शकतो, अशा प्रकारच्या मॅच अशा प्रकारच्या कंडिशन मधून आपल्या संघाला बाहेर काढू शकतो आणि ते करण्याचं काम पहिल्या 3 चेंडूवरती। मोठा फटका पहिल्या चेंडूवरती चौकाराला, मग डॉट बॉल पाहायला मिळाले आणि तदनंतर हाफ ट्रॅक चेंडू ओळखलं आणि सरळ पाठवलं मिड विकेटला। 10 धावा आतापर्यंत बनवलात। येणारा पुढचा बॉल यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचताना पाहायला मिळतील। अडवण्याचा प्रयत्न तर चांगला आणि फेकी करेपर्यंत 2 धावा 3 धावा बनवल्या गेल्या सक्सेसफुली आणि या 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतायत 13-13 या आकड्यावरती। चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, टोटल आतापर्यंत 4 आणि धावा फळकावरती 13 आहेत। 25 धावांचं आव्हान दिलं गेलं, ज्या पद्धतीने टार्गेट सेट करायचं होतं तितकंसं बनवलं नव्हतं, पण मी म्हणेन की 2 षटकाच्या मॅच मध्ये 25 इनफ टोटल जर चांगली गोलंदाजी असेल तर। इथे पहा पाठची कडा घेतलीये की काय, पंचांचा इशारा येतो, यस फलंदाज होते बाद, बॅटची कडा घेतली आणि तदनंतर यष्टीरक्षकाची एक चांगली भूमिका पाहायला मिळाली। विकेट क्रमांक पहिला आणि कहाणीमध्ये देखील ट्विस्ट। इनाट नंबर 3 वरती आपण नवीन बॅटर पाहतोय जो लेफ्ट हँडेड आहे। डावकुरा आताचा फलंदाज रुपेशला आपण पाहतोय बॅटिंग वरती। सदू आहे, प्रथमेश आहेत, म्हणून म्हणतो की तुमचा 12वा खेळाडू इथे असणं फार गरजेचं आहे। रुपेश, सदू, प्रथमेश, त्यात आपण डिसाइड केलं की प्रथमेश आहे। क्रमांक 3 वरती धावा फळकावरती 13, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, अक्रॉस द हँड आडवा पट्ट्याचा फटका, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचला, 1 धाव बनवले, दुसऱ्या धावेची कॉलिंग, रनआउटची संधी देखील आहे आणि पंचांचा इशारा येतोय, फलंदाज होईल बाद।
विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. 14 या आकड्यावरती दुसरा झटका. चेंडूंचा खेळ समाप्त झाले. टोटल ओव्हर झाली. षटक समाप्त झाले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 14 आहेत. आता विजयासाठी 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. पहिल्या 6 चेंडू मध्ये 14 धावा बनवलात. आता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 11 धावा बनवल्या जातील का पाहावं लागेल. सेमीफायनलची मॅच दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ आपापल्या गटामधून क्वालिफाय झालेले संघ आहेत. सो अंडर एस्टिमेट नाही करू शकत किंवा डॉमिनेट नाही करू शकत तुम्ही इतक्या लवकर या दोन्ही संघांना. तीक्ष्ण आहेत दोन्ही संघ. चला फील्ड सेटअप लगेच तयार करायचं. 6-11चं इक्वेशन धावा फळकावरती जोडला. 14 25 बनवण्यासाठी 11 धाव्यांची कमतरता आहे आणि याच 25 धावा रोखण्यासाठी 11 धाव्यांची इथे उणीव आहे. गोलंदाज तयार होत आहे. बॉलिंग मॅट वरती षटक क्रमांक 2 घेऊन संदेश आहे गोलंदाजीवरती. पहिलाच बॉल फुल टॉस. सबसे बड़ी गलती इस मैच की. फुल टॉस फुल टोल परभणी आणि स्वीकार करताना चेंडूला पाठवलंय. 6 धाव्यांकरिता षटकार आणि षटकाराने धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. टोटल 19 या आकड्यावरती. संख्या फळकावरती पहिला चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा उडवलाय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या यावेळेस हातामध्ये पाहायला मिळेल. 20 धावा फळकावरती आहेत. 20 धावा फळकावरती आहेत आणि विकेट तिसरा मैदानाच्या बाहेर परतला गेला. विकेट मिळाला पण या फलंदाजाचा विचार केला तर त्याने त्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलं होतं. अटॅकिंग बॅटिंग केली त्याने आणि आता मॅचचं इक्वेशन जर बघितलं तर 20 धावा फळकावरती आहेत. 5 धाव्यांची गरज आणि चेंडूंचा खेळ बाकी राहतोय तो म्हणजेच 4. चार चेंडू विजयासाठी धाव्यांची गरज आहे ती म्हणजेच 5. गोलंदाज तयार. इथे डॉट बॉल आलाय की का. चांगला चेंडू आहे आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये वळण. 3 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. टार्गेट थोडस आता बदलताय. इक्वेशन बदलताय कारण की या पोझिशन मधली मॅच किंवा अशा प्रकारची मॅच अनेकदा धोक्याची घंटी वाजवते. हलक्या गतीने टॅप केलाय. एक सिंगल धाव मिळाली. एकापेक्षा अधिक काही नाही आणि एका धावेने धावसंख्या 21. विजयासाठी 4 धाव्यांची गरज. चेंडूंचा खेळ बाकी राहतोय 2 चेंडू 4 धावा. कोण सेलिब्रेट करणार ही सेमीफायनलची विजयाची मॅच. उडवलाय हवेमध्ये आहे. झेल टिपली जाते. मॅच मध्ये देखील ट्विस्ट येतोय कारण की 1 चेंडू आणि आता विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. खऱ्या अर्थाने प्रतीक्षा देखील आम्ही करत होतो की हा संगीत कधी वाजवला जाईल कारण की निव्या स्पोर्ट्सचा ऑफिशियल टायटल सॉन्ग आपण पाहिला आणि पहिल्या दिवसापासून हा संगीत आपण ऐकत आलोय आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवलं. त्यांचं देखील धन्यवाद. पण आता मॅच कडे वळूयात. जिद्द चिकाटी संघर्ष सगळं एका बाजूला पण अशी बाजूची गोष्ट देखील फार महत्त्वाची असेल या मॅच मध्ये. 1 चेंडू 4 धाव्यांची गरज. बँग ऑन टार्गेट सेट केलं जाईल. बॉल तयार. डॉट बॉल. जीत गई मैच. ताडील संघाने मॅच आपल्या नावावरती केली आहे आणि लगेचच आपण मेगा फायनल कडे रुख करतोय आणि आपण जी मॅच पाहणार आहोत एका बाजूने टीम ताडील असेल
अर्थात प्रथम 11 ताडील आणि त्यांच्या विपक्षामध्ये मुंबई सम्राट, सुभाषदादा, रेशीम मित्र समूह